गुड मॉर्निंग. तर इथं सकाळ सकाळी कृष्णा माझा ना त्याला बेडवरती टाकलेलं होतं, तर त्याचं ना एका अंगावरून दुसऱ्या अंग व्हायचं चालू होतं आणि त्याला मस्त ना हिटरची हवा देत होतं. आणि तो ना बघा आता खाली पडेल म्हणून फौजी साहेबांनी ते साईडला असं आधार त्याला दिलेला होता, पण त्याचं तर काय त्याच्यावरती सुद्धा हात ठेवून त्याला पुढं सरकायचं होतं. आणि ते सगळं झाल्यानंतर मी खालते आले, चहा नाश्ता वगैरे सगळं करून झाला आणि नंतर मग लागले मी स्वयंपाकाला. तर आज स्वयंपाकात होतं आळूवडी करायची होती. आता आळूची पानं तर आमची घराच्या साईडलाच आहेत, तुम्हाला तर माहीतच आहे. मगच ती करायला घेतलेली होती आणि मस्त अशी त्याला शिजायला टाकली. आता आळूवडी आम्हाला कालच करायची होती, पण काल काही कारणास्तव कॅन्सल झाली आणि नंतर मग आज केली, आज सकाळी केली. आता बघा किती छान अशी फुगलेली आहे आणि टम्म असं झालेली आहेत सगळं. आणि नंतर घराच्या शेजारी ना एक विकायला आलेलं होतं, म्हणजे भांडे असे जे होते ना प्लास्टिकची ती. तर काही काय अशा गोष्टी आत्तीनं घेतलेल्या होत्या की घरी बाबांनो वरती खालती आणि लागतात ना जास्त करून, तर त्या घेतलेल्या होत्या. आता ह्यातमध्ये सगळ्यात जास्त तर मला मोस्ट गरजेचं वाटत होतं ते म्हणजे चमचे ठेवायला. आता हे का नाही अगदी जसं पाहिजे होतं तसं भेटलेलं होतं. एकीकडे चमचे दुसरीकडे चाकू वगैरे ठेवायचं असतं ना, तर त्या टाईपमध्ये घावलेलं होतं. आता सगळी कामं वगैरे तर आवरलेली होती, पण काय राहिलेलं की बाबांनो फक्त वड्या आहेत ना त्या तळायच्या राहिलेल्या होत्या. मग आत्तीला म्हटलं ते तू तळशील का गं? तर आत्ती म्हणली ठीक आहे आता मी तळते, तुम्ही जावा बाकीचा आवरा जावा. मग नंतर कसत बसत तर की आवरलं आणि मला जायचं होतं आज कृष्णाचं आधार कार्ड काढायला. तर आधार कार्ड काढायला जायचं आम्हाला होतं ताकारीला. कुंडला जाणार होतं, पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला ताकारीला जावं लागेल. आणि नंतर मग तिकडे गेलो तर आधार कार्ड काढताना ना जो जन्माचा दाखला लागतो तर त्याला लॅमिनेशन होतं. मग लॅमिनेशन तो काय ॲक्सेप्ट करणं झाले, मग त्यामुळं ना नंतर आणि पुन्हा एकदा जाऊन इस्लामपूरला दाखला काढून आणला नवीन. मग तोपर्यंत आमचा दिवस सगळा त्याच्यामध्ये गेलेला होता. आणि नंतर मग शेवटच्या टायमिंगला आधार कार्ड काढून आलो. आणि नंतर आधार कार्ड काढल्यानंतर मी संध्याकाळी अशी लागलेली कृष्णाला खेळवायला. स्वयंपाक वगैरे सगळं निम्मार्ध केलेलं होता, निम्मार्धा करायचा होता, त्यामुळे अश्विनी लागलेली स्वयंपाकाला. आणि स्वयंला पण नेलेलं होतं आज हॉस्पिटलमध्ये, तर त्याचं ना थोडंसं किरकिरपणा चालू होता, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेलेला होता. आणि आमच्या घरातली ना ही राधा आणि कृष्णाची जी मूर्ती आहे ना, सॉरी जो फोटो आहे ना, तर तो इतका छान आहे ना की बघितलं ना अगदी मन प्रसन्न होऊन जातं. तर तुम्हालाही आवडला का नक्की कमेंट करून सांगा. आणि आता कृष्णाचं बघा संध्याकाळी झोपताना सुद्धा झोपायचं नाही लवकर, फक्त इकडं तिकडं तिकडनं इकडं सगळ्या ह्याच्यावरती पाय हलवत बसायचा आणि माझं जसं चाललंय ना खेळ तो सगळ्यांनी बघत बसायचा, एवढंच त्याचं मत असतं. आणि त्याचा हा खेळ बघत बघत आमचा कधी टाईम निघून जातो ना ते समजतच नाही. आणि मग इतका कंटाळा आलेला असतो दिवसभराचा, मग कधी एकदा झोपी जातोय असं होऊन जातं. आणि चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि उद्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन मिनी व्लॉगला घेऊन. तोपर्यंत बाय.